नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागच्या 1 वर्षामध्ये निफ्टी इंडेक्स त्याच्या ऑल टाइम हायपासून जवळपास 10% करेक्ट झालाय. पण मित्रांनो, याच दरम्यान निफ्टी इंडेक्समधला एक स्टॉक आहे जो जवळपास 50% वाढलाय. मग निफ्टीमध्ये 10%चं करेक्शन आणि या स्टॉकमध्ये याच दरम्यान जवळपास 50%ची अपसाईडला मोमेंटम, हे कसं काय शक्य झालं? हा नेमका कोणता स्टॉक आहे ज्या स्टॉकनं पाठीमागच्या 1 वर्षात देशातल्या लाखो इन्व्हेस्टरला अक्षरशः मालामाल केलंय आणि त्या सेक्टरची पूर्ण दशा आणि दिशा देखील बदलली आहे? मित्रांनो, आज आपण त्याच स्टॉक बद्दल बोलणार आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या दिवसात या स्टॉकसाठी कुठले ट्रिगर महत्वाचे आहेत, या स्टॉकमध्ये कशा पद्धतीनं टर्नअराउंड स्टोरी बनत आहे, या स्टॉकचं फंडामेंटल काय आहे, या स्टॉकचं पिअर अनालिसिस काय आहे, आणि आपल्याला या स्टॉकमधून बऱ्याच गोष्टी आज समजणार आहेत. मित्रांनो, स्टॉक जो आहे ना, हा पब्लिक सेक्टर मधला स्टॉक आहे. बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस त्याची इंडस्ट्री आहे. स्टॉकचा 52 वीक लो आहे 719 आणि हाय बनवलाय 1234. मित्रांनो, हा लार्ज कॅप स्टॉक आहे. या स्टॉकचं जर प्रमोटर होल्डिंग बघितलं तर देशाच्या राष्ट्रपतीचं 55% होल्डिंग आहे. एफआयचं देखील जवळपास 10.5% होल्डिंग आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा हा फेवरेट स्टॉक ऑलवेज राहिलाय. मित्रांनो, आज आपण बोलणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI इन स्टॉकच्या संदर्भात. मागच्या 1 वर्षात 49% रिटर्न दिलेत. सेन्सेक्सनं फक्त 4% रिटर्न दिलेत. Q3 FY26 मध्ये सर्वात जास्त क्वार्टरली प्रॉफिट 21,000 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालाय. ग्रॉस NPA 1.57 वर आलेत, म्हणजे मागच्या काही वर्षातले सर्वात कमी NPA आहेत. आणि ही भारतातली सर्वात मोठी पब्लिक सेक्टर मधली बँक आहे. मित्रांनो, बँकेची बॅलन्स शीट कितीची माहिती आहे का? 66 लाख कोटीची बॅलन्स शीट आहे. मित्रांनो, SBIचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला बिझनेस मॉडेल समजून घेणं गरजेचं आहे. ही भारतातली सर्वात मोठी पब्लिक सेक्टर मधली बँक आहे जी 1955 पासून कार्यरत आहे. बँकेचा मुख्य व्यवसाय डिपॉझिट घेणं, लोन देणं आणि विविध बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. SBI कडे सध्याला 22,900 प्लस ब्रँचेस आहेत. 63,000 प्लस ATM सेंटर आहेत. डिजिटल बँकिंग मध्ये ही अग्रगण्य स्थानी आहे. रेव्हेन्यू जर बघितला तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच लोनवरील इंटरेस्ट आणि डिपॉझिटवरील इंटरेस्ट मधला फरक यातून येतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या बँकेचं जर रेव्हेन्यू सेगमेंट वाईज अनालिसिस केलं, रिटेल बँकिंगचा रेव्हेन्यू किती असेल? 2,10,000 कोटी रुपये. टोटल पर्सेंटेज मध्ये जर ह्याचा स्टेक बघितला तर 43% आहे आणि इयर ऑन इयर ग्रोथ 15% आहे. कॉर्पोरेट बँकिंगचा रेव्हेन्यू 1,65,000 कोटी, 34% स्टेक आहे. ट्रेझरी ऑपरेशन मधून 55,000 कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू येतो. SME ॲग्री बँकिंग मधून देखील 60,000 कोटी रुपये ही बँक वर्षाला कमवते. आणि मित्रांनो, प्रत्येक सेगमेंट मधली इयर ऑन इयर ग्रोथ जर बघितली तर ऑलमोस्ट डबल डिजिट मध्ये असलेली दिसून येते. मित्रांनो, या बँकेकडे सर्वात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे? तर मित्रांनो, सर्वात मोठा ॲडव्हान्टेज या बँकेचा आहे विशाल नेटवर्क, बरोबर गव्हर्नमेंटचं बॅकिंग. 55.5% प्रमोटर होल्डिंग हा सरकारचा आहे. लो कॉस्ट कासा डिपॉझिट, त्याचबरोबर ब्रँड ट्रस्ट जे 200 वर्षाच्या इतिहास होता बँकेला मिळाला आहे. येनो प्लॅटफॉर्म 9 कोटीपेक्षा जास्त युजर आहेत जे डिजिटली या बँकेला खूप मोठं ॲडव्हान्टेज देत असल्याने दिसून येतील. मित्रांनो, पाठीमागच्या 12 महिन्यातील या स्टॉकचा जर परफॉर्मन्स बघितला तर मित्रांनो, हा स्टॉक त्याच्या 52 वीक लो पासून जवळपास 70%ची रॅली दिली आहे. मित्रांनो, स्टॉकनं सेन्सेक्स निफ्टी दोघांनाही कन्सिस्टन्सी बेसिसवर आउट परफॉर्म केलंय. डिसेंबर 2025 मध्ये कंपनीचा रेकॉर्ड Q3चा रिझल्ट आला. त्यानंतर स्टॉकनं नवीन ऑल टाइम हाय बनवला. मित्रांनो, SBIच्या स्टॉकचं हे काही इव्हेंट टाइमलाईन चेक करा. मे 2025 ते मार्च 2026च्या दरम्यान स्टॉकनं कधी कुठल्या गोष्टीवर कशा पद्धतीने रिॲक्ट केलं आणि कशा पद्धतीनं स्टॉकमध्ये रॅली बनली. मित्रांनो, हीच या बँकेच्या ग्रोथ स्टोरीचं सक्सेसचं कारण आहे. मित्रांनो, यातली प्रमुख 5 कारणं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. या 5 कारणामुळं खऱ्या अर्थानं SBIचा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वात पहिलं कारण असेट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. ग्रॉस NPA 2.07% 1.57% आले आहेत. मागच्या 5 वर्षात सर्वात कमी NPA सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहेत. मित्रांनो, नेट NPA जर बघितला तर फक्त 0.39% आहे. हे काय दाखवतंय? तर बँकेचं लोन क्वालिटीमध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट आहे.
नंबर 2चं कारण आहे स्ट्रॉंग प्रॉफिट ग्रोथ. मित्रांनो, बँकेचं नेट प्रॉफिट 39.3% या कॅगरनं पाठीमागच्या 5 वर्षात वाढत आहे. Q3 FY26 मध्ये 21,000 कोटीचा रेकॉर्ड क्वार्टरली प्रॉफिट बँकेनं नोंदवला आहे आणि इयर ऑन इयर 24.5%चा ग्रोथ रेट आहे. क्रेडिट ग्रोथ मोमेंटम देखील खूप स्ट्रॉंग आहे. लोन बुक 15.14% इयर ऑन इयर वाढत आहे. रिटेल, SMEs, कॉर्पोरेट सर्व सेगमेंटमध्ये हेल्दी ग्रोथ नोंदवते ही बँक. मॅनेजमेंटनं FY26 साठी 13 ते 15% गायडन्स दिलाय. म्हणजे याचा अर्थ मॅनेजमेंट फ्युचरमधल्या ग्रोथवर देखील बुलिश असल्याला दिसून येते. संपूर्ण POC बँकिंग सेक्टरला री-रेटिंग करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर या बँकेनं केलंय. त्याचबरोबर FDI लिमिट वाढवण्याच्या बातम्या देखील सातत्याने येत आहेत आणि गव्हर्नमेंट देखील रिफॉर्म्स करण्याचा विचार करत आहे. याचमुळे या स्टॉकमधला रिटेलरचा इंटरेस्ट वाढत आहे आणि त्यांचं पार्टिसिपेशन देखील वाढत असताना दिसून आलंय. मित्रांनो, इन्स्टिट्यूशनल बाईंगचा जर विचार केला तर FIs होल्डिंग 9.57% 10.34% झालंय. त्याचबरोबर 1222 FIsनी SBI मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंडचं होल्डिंग देखील 13.76% आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या बँकेचं ज्यावेळेला आपण अनालिसिस करतो त्यावेळेला या बँकेवर इम्पॅक्ट करणारे काही मॅक्रो त्याचबरोबर काही मायक्रो फॅक्टर देखील आहेत. मॅक्रो फॅक्टरचा जर विचार केला, RBIचे रेट कट एक्सपेक्टेशन आहेत. मित्रांनो, हा मॅक्रो फॅक्टर आहे. यामुळं काय होऊ शकतं तर मित्रांनो, NIM वर दबाव येऊ शकतो, पण लोन डिमांड वाढू शकते. याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिक्स्ड स्वरूपाचा असू शकतो. समजा इंडियाचा GDP ग्रोथ रेट 6.5% प्लस राहिला तर याचा इम्पॅक्ट क्रेडिट डिमांडवर होईल आणि हे स्टॉकच्या वाढीसाठी पॉझिटिव्ह असेल. त्याचबरोबर NPA रिकव्हरी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो मायक्रो फॅक्टर म्हणून बघितला जातोय. प्रोव्हिजनचं प्रमाण कमी झालं, प्रॉफिटमध्ये वाढ झाली तर स्टॉकचे प्राइस देखील येणाऱ्या दिवसात वाढणार आहे. डिजिटल बँकिंगचा जर विचार केला तर हा देखील एक मायक्रो फॅक्टर आहे. कॉस्ट इफिशियन्सी यामुळे सुधारणार आहे. जेवढं जास्त लोक डिजिटल बँकिंग ॲक्सेप्ट करतील तेवढं बँकेच्या स्टॉकवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भविष्यात होऊ शकतो. त्याचबरोबर ग्लोबल मार्केटमधली व्होलॅटिलिटी हा मॅक्रो फॅक्टर आहे. समजा FIचं सेलिंग आलं, स्टॉकमध्ये करेक्शन आलं तर ही गोष्ट मात्र काय होऊ शकते, प्राइससाठी निगेटिव्ह बनू शकते. डिपॉझिट कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर मित्रांनो, येणाऱ्या दिवसात जर फंडिंग कॉस्ट वाढली तर हा देखील फॅक्टर SBI साठी निगेटिव्ह बनू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, या बँकेचं आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करणं देखील गरजेचं आहे. रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ट्रेंडचा टेबल चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल FY22 टू FY25च्या दरम्यान रेव्हेन्यू ग्रोथ जबरदस्त असलेली दिसून येते. FY22 मध्ये 4,06,973 कोटीचा रेव्हेन्यू होता, तो FY25 मध्ये वाढून 6,63,343 कोटीला पोहोचला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर रेव्हेन्यू ग्रोथ बघितली तर ही डेफिनेटली डबल डिजिटमध्ये आहे. डबल डिजिट ग्रोथ बँकिंग सेक्टरसाठी खूप चांगली मानली जाते. त्याचबरोबर NII ग्रोथ ती देखील ऑलमोस्ट डबल डिजिटमध्ये आहे. नेट प्रॉफिटमध्ये देखील चांगली वाढ आहे. त्याचबरोबर पाटा ग्रोथ ती देखील डबल डिजिटमध्ये असलेली दिसून येते. याचा अर्थ सिंपल आहे मित्रांनो, SBIनं सातत्यानं रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ दाखवली आहे. FY22 टू FY25 मध्ये नेट प्रॉफिट जवळपास दुप्पट झालाय. NII ग्रोथ स्थिर आहे, जे कोर बँकिंगची स्ट्रेंथ दाखवते. त्याचबरोबर SBIची जर बॅलन्स शीट बघितली तर मित्रांनो, हा टेबल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगून जाईल. ग्रॉस NPA सध्या SBIचा जर विचार केला तर 1.57% आहेत आणि इंडस्ट्रीचा ॲव्हरेज आहे 3.4. म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये ग्रॉस NPA एक्सलंट असल्याला दिसून येतोय. नेट NPA 0.39%, इंडस्ट्रीमध्ये 1 ते 2% आहे. या कॅटेगरीवरती देखील ही बँक एक्सलंट काम करत असल्याला दिसून येते. कॅपिटल ॲड्युकेसी 14.5% आहे, इंडस्ट्रीमध्ये 12% आहे. म्हणजे कॅपिटल ॲड्युकेसी देखील SBIची खूप स्ट्रॉंग आहे. रिटर्न ऑन इक्विटी ॲव्हरेजपेक्षा अबव आहे. रिटर्न ऑन असेट ते देखील गुड आहे. कव्हरेज रेशो ॲड्युकेट असल्याला दिसून येतोय. म्हणजे SBIची बॅलन्स शीट हेल्दी उत्तम आहे. NPA रेशो इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा खूप कमी आहे. कॅपिटल ॲड्युकेसी RBIच्या 12% रिक्वायरमेंटपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, बॅलन्स शीट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे या स्टॉकचं फ्युचर काय असू शकतं. त्याचबरोबर SBIचा कॅश फ्लो टेबल जर बघितला लास्ट 3 इयरचा तर मित्रांनो, FY25 मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लो
48,486 कोटी रुपये आहे, म्हणजे खूप मजबूत आहे. FY23 मध्ये निगेटिव्ह कॅश फ्लो होता, पण त्यानंतर या ठिकाणी जबरदस्त टर्न अराउंड स्टोरी तुम्हाला SBIच्या कॅश फ्लो मध्ये येताना दिसून येते. रिसेंटली क्वार्टरचे जर रिझल्ट बघितले लास्ट 4 क्वार्टरचे, तर मित्रांनो प्रत्येक क्वार्टरमध्ये बँकेनं सर्व इस्टिमेट बीट केलेत, त्याचबरोबर इस्टिमेट मीट केलेले दिसून येतील. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, सर्व क्वार्टरमध्ये कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स दाखवण्याचं काम SBI बँक करते आहे. Q3 FY26 मध्ये हायेस्ट एव्हर क्वार्टरली प्रॉफिट नोंदवला. स्टँड अलोन प्रॉफिट 21,000 कोटीचा होता. यामुळं मार्केट एक्सपेक्टेशन बीट किंवा मार्केट मीट होत असलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, या स्टॉकचं जर व्हॅल्युएशन अनालिसिस केलं, PE रेशो, PB रेशो, डिव्हिडंड यील्ड, प्राइस टू सेल रेशो, हे देखील बघितल्यानंतर तुमच्या एकच गोष्ट लक्षात येते मित्रांनो, हिस्टॉरिकली SBI बँकेचा PB 0.8 to 1.5x रेंजमध्ये ट्रेड झाला आहे. सध्या तो 1.9x वर आहे, जे 5 वर्षाच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त असल्याला दिसून येते. PE 13.4x आहे, जो पब्लिक सेक्टरमधल्या बँक पियर्सचा 7-10x पेक्षा प्रीमियमवर आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे प्रीमियम SBIच्या सुपर असेट क्वालिटी त्याचबरोबर मार्केट लिडरशिपमुळे जस्टिफाय होऊ शकतं. पण मित्रांनो, हिस्टॉरिकली जर बघितलं तर करंट व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह साईडला उभा असलेलं क्लिअरली दिसून येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या सेक्टरमधल्या पियर कंपॅरिझन जर केलं SBI, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, PNB, कॅनरा बँक, तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर दिसून येते. SBIचा ग्रॉस NPA 1.57% आहे, जो सर्व पब्लिक सेक्टरमधल्या बँकमध्ये सर्वात कमी आहे. हेच SBI साठी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. रिटर्न ऑन इक्विटी 20% पेक्षा जास्त आहे, पण PA आणि PB पेअरपेक्षा खूप जास्त आहे, म्हणजे स्टॉक रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह आहे. मार्केट कॅपमध्ये SBI एकटा 50% पब्लिक सेक्टर बँक इंडस्ट्रीचा रिप्रेझेंट करतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा टेबल बघितल्यानंतर तुमच्या गोष्टी लक्षात येतीलच. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही SBI मध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल, इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल, ज्या पद्धतीनं SBI मध्ये पाठीमागच्या 1 वर्षामध्ये टर्न अराउंड स्टोरी चेंज होत आहे, यानुसार मित्रांनो येणाऱ्या दिवसात कुठले ग्रोथ फॅक्टर आणि रिस्क SBI साठी असतील. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ग्रोथ फॅक्टरचा विचार करूया. क्रेडिट ग्रोथ रेट समजा 13 ते 14% राहिले FY26-27 मध्ये, तर मित्रांनो पोटेन्शियल इम्पॅक्ट कुठे होईल, तर डायरेक्ट असेल नेट इंटरेस्ट इन्कमवर, आणि यामुळे बँकेची प्रॉफिटेबिलिटी अजून इन्क्रीज होईल. त्याचबरोबर NPA रिकव्हर झाले कंटिन्यू बेसिसवर FY26-28 मध्ये, आणि लोअर प्रोव्हिजन जर बँकेला करावा लागला तर तो देखील डायरेक्ट बँकेच्या प्रॉफिटेबिलिटीवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल. SBI म्युच्युअल फंडचा IPO 26 मध्ये येणं अपेक्षित आहे. यामुळे व्हॅल्यू अनलॉकिंग होणं अपेक्षित आहे, आणि ह्याचा देखील पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या स्टॉकवर होऊ शकतो. SBI बँकेसाठी की रिस्क फॅक्टर कुठले आहेत, तर मित्रांनो NIM खूप महत्वाचा आहे. तो जर कॉम्प्रेस झाला, समजा येणाऱ्या दिवसात रेट कट झाले, तर हा एक्सटर्नल इम्पॅक्ट आहे, ह्याचा सेन्सिटिव्हिटी मीडियम स्वरूपाची असेल. मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर RBIच्या पॉलिसी अनाउन्समेंटवर लक्ष ठेवावं लागेल. ग्रोथ, डिपॉझिट ग्रोथ स्लो डाऊन झालं तर हा इंटरनल फॅक्टर आहे. मित्रांनो, यामुळे कासा रेशोवर इम्पॅक्ट येऊ शकतो. ग्लोबल इकॉनॉमिक स्लो डाऊन, कॉम्पिटिशन फ्रॉम प्रायव्हेट बँक्स आहे, ह्या जर गोष्टी बघितल्या तर हे काही रिस्क फॅक्टर सध्या SBIच्या समोर असलेले दिसून येतील. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीवरून तुमच्या काय लक्षात आलं, SBI बँक असेट क्वालिटीचा किंग झाली आहे. याचमुळे या स्टॉकनं 50%ची रॅली दिलेली दिसून येते. पब्लिक सेक्टर मधल्या बँकांचं सध्या री-रेटिंग होत आहे, आणि हे सेक्टर्स पूर्ण टर्न अराउंड स्टोरीमध्ये कन्वर्ट होत आहे, आणि ह्याची लिडरशिप कोणाच्या हातात आहे, तर सध्या SBI बँकेच्या हातात आहे. व्हॅल्युएशन मॅट्रिक एक्सपेन्सिव्ह आहे, रिस्क फॅक्टर आहे, जो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इन्स्टिट्यूशनल फ्लोचा जर विचार केला तर FIचं होल्डिंग इन्क्रीज होतंय, म्हणजे स्मार्ट मनी या सेक्टरमध्ये एंट्री करतोय. क्वार्टरली रिझल्ट जर बघितले तर ते वन ऑफ द बेस्ट आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या दिवसात या स्टॉकवर तुम्हाला थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का, कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि असंच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्ही जेवढे जास्त शेअर कराल, जेवढं तुम्ही जास्त लाईक कराल, जेवढ्या तुम्ही जास्त कमेंट्स कराल, तेवढी मला तुमच्याकडून जास्त प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, आणि मी जास्तीत जास्त क्वालिटी कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.